याचा मधोमध बघा कुठे तुझा अजून तू आता ह्या ब्लॉग मध्ये मला ट्रोल करू शकतो. अजून जाऊ नको आता मी ना चमट. ही ऑक्टोबसची पिल्ल आहेत बघा तुम्ही. कमळाची कधी फुलली. तर तुला काय वाटते, कमल वाटते की काय वाटतं? ऐक मला कमळ ओ शिट. हॅलो गाईज. सो उद्या आहे वटपौर्णिमा आणि माझं ऑलमोस्ट प्रिपरेशन झालेलं आहे. जर काही झालं नसेल ना तर मग तू गेलास. सो माझ्या बांगड्या पण घालून झालेल्या आहेत आणि आता राहुल मला मेहंदी काढणार आहे. येस, वाय नॉट. मेहंदी तर झालीच पाहिजे ना, एवढं त्याच्यासाठी उपवास करणार आहे तर बरोबर ना. आणि बाहेरून का काढून घेऊ, नवऱ्याकडूनच काढली पाहिजे ना मेहंदी. मला एवढी येत नाही. हा, जशी पण काढणार तशी मला आवडेल. ओके, ठीक आहे. आणि त्याला आवडतं मला मेहंदी काढायला. तो मला नेहमी बोलतो मी तुला मेहंदी काढून देतो. सो उद्या वटसावित्री आहे. सावित्रीचा सण आहे. वटसावित्री. स्टोरी माहिती आहे वटसावित्री? हो, म्हणजे सावित्री एक राजा होता, त्याचं नाव होतं, सावित्रीच्या नवऱ्याचं नाव काय नाव होतं त्याचं, शिट, सत्यवान होता. आणि तो नारद मुनींनी सांगितलं होतं की त्याचं आयुष्य खूप कमी आहे, पण तरी पण सावित्रीने त्याच्याशी लग्न केलं. आणि म्हणजे त्याची वेळ आली, मरण पावला तो आणि यम घेऊन गेले होते त्याला. तर सावित्रीने खूप बुद्धीने आणि ह्याच्याने लाईक तिचं चातुर्य दाखवून यमाला प्रसन्न केलं होतं. आणि यमाने एक तिला वर दिला, तर इच्छा पूर्ण करेल मी तुझी असं सांगितलं. तर सावित्रीने चालाकीने असा वर मागितला की मला माझ्या सत्यवानाकडून पुत्र प्राप्ती झाली पाहिजे. सॉरी, ग्लिच झालं. पुत्र प्राप्ती झाली पाहिजे असं. मग यमाला सत्यवानाचे प्राण परत करावेच लागले, त्याच्याकडे ऑप्शनच नव्हता. ही स्टोरी मला आजीने सांगितली होती. आम्ही खूप लहान होतो जेव्हा, तेव्हा. माहिती नव्हती. हो, कशी माहिती असणार तुम्हाला, मुलांना काही करावं लागतं. वाव, वीज गडगडली. मुलांना काय माहिती असतं का. सो मी जेव्हा लहान होती तेव्हा माझी आजी, मम्मी वगैरे असं हे सगळे पूजा वगैरे करायचे. तेव्हा मला माहिती, तेव्हा जस्ट तिने सांगितलं होतं. माझी आजी मला खूप गोष्टी सांगायची लहानपणी, खूप जास्त. तुम्हाला सांगायचं मला नाही आठवत एक पण. सो ठीक आहे. बघूया माझी मेहंदी, माझी आर्ट बघा. मला तर काय येत नाही, बघू. पण काढली आहे मला राहुलने बऱ्याच वेळा मेहंदी काढली आणि खूप छान काढली आहे. मला तर आवडते. माझं असं काही नाहीये की एकदम प्रॉपर असावी किंवा कशी असावी. मला त्याने काढलेली मेहंदी खूप आवडते. मला एफर्ट्स आवडतात, मला त्याचे एफर्ट्स आवडतात. बघूया आता राहुल कशी मेहंदी काढतोय. इथे त्याचं ट्रायपॉड सेटिंग चालू आहे, ट्रायपॉड सेट करायला. लेट्स सी. ओ सॉरी, मी ट्रायपॉड दाखवलं. स्टार्ट केलेलं आहे. छोटे छोटे काढ. कसं वाटतंय तुला मेहंदी काढताना? एन्जॉय करतोस तू प्रोसेस? स्माइल काय देतोय? दमला लगेच. तर आता हे करू ना, फुल काढू का? हो. आता मी कमलाचं फुल काढणार आहे. कमळा असतो ते. हा, तेच. कमळाचं फुल तिरकं झालं का जरा? तुझा हात तिरका झालेला वाटतं. काय होतंय? मला चुकवतेस टाकडे. वा, कमळाच्या फुलाची वाट लागलेली आहे. मी पेशंट नको काय करू राहू दे. असू दे. मी पेशंटली व्हिडिओ काढतीये.
आणि म्हणे कमळाची व्हिडिओ काढ. तर तुला काय वाटतंय, कमल वाटतंय की काय वाटतंय? मला सरळ बघितल्यावरती काय भाई मला येत नाही, मी एवढा एक्सपर्ट नाहीये, पण मी तुझ्या प्रेमापुरती काढतो. डायलॉग किती कॉन्फिडेंटली बोलत होता मी कमळ काढेल. हे बघा इथे मी रेफरन्स दिलेला काढून त्याला. ठीकठाक होतं माझं कमळ. तू आता ह्या ब्लॉग मध्ये मला ट्रोल करू शकते. ट्रोल करू शकते, ट्रोल करू तुला, हा. पण मला ट्रोल नाही करायचं. उद्या वटपौर्णिमा आहे तर मला तुझ्यावरती प्रेम येतंय ना. ऐकलंस का तू? इकडे बघ. हा, ऐकलं. उद्या वटपौर्णिमा आहे तर मला तुझ्यावरती प्रेम येतं तर त्याच्यावरती रिॲक्शन दे. अल्ला. ऐला नाही, तुला पण आला पाहिजे. मला पण येतंय म्हणून तर मेहंदी काढतोय. काय करतोस तू? काय करतोस? तिथे काहीच नाहीये, तिथे फक्त तिने दोरा बांधलाय. हा, पण ही आता माझी स्टाईल आहे ना नवीन. कोणती फुलं आहेत ही? हा, तुझं फक्त फुलं. कुठलं फुलं आहे माहिती ना, पण घरी वाटणार का? असं वाटतंय बिंदू टाकलेत. काय बोलतोय? एक मिनिट, मला लोकांना कमळ दाखवू देत. वाटतंय ते तसं कमळ. काय बोलतोय? सुकल्यावरती अजून चांगलं वाटणार. सुकल्यावरती माझं प्रेम असं निरखून काय 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 परत 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 रिटेक 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 रिवाइंड 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 परत एकदा. सुकल्यावर तुझं प्रेम काय असं एकदम कमलासारखं एकदम फुलू येणार तेव्हा बोल. विच टाइप ऑफ फूल इज दिस? जास्त ना, पाच पाकले लिहून घेऊया. आधी तू स्क्वेअर काढ, मग तुला समजणार की हे आत्मीतलं पहिलं काढून घेऊ ना, नंतर मग. अरे नाही, तू स्क्वेअर काढ, मग तुला समजणार ना की किती लिहायचंय तुला ते. एक काम करतो, फक्त वट सावित्री लिहितो आणि त्याच्यानंतर स्क्वेअर काढतो. अरे मी तुला काय सांगते बाबू, जेव्हा तू स्क्वेअर काढणार ना तेव्हा तुला किती लिहायचं ते समजणार. हा, एवढं मिडलला घे बरोबर. हे मिडल आहे का? पॉइंट सापाचे 2 दात मिडल आहे. खरं मिडल आहे. ठीक आहे, वाटतंय ना मिडलच. बघू परत एकदा. क्रॉस वाटतंय थोडस. हा, तो वरचा आहे वाटतं. थोडस क्रॉस वाटतंय. वरचा आहे ना. डॉट कुठे? राहू दे. नाही तुझ्या नावाची. अरे यार गप ना, परत कर. परत डॉट दे त्याच्यावरती. डॉट नको देऊ, परत लाईन काढ अशीच त्याच्यावरतीच. हा, दाखव इकडे, दाखव. वा, डॉटला कव्हर केलंय. आलं ते कव्हर. अरे तसं पण हे जाड आहे ना ते. ठीक आहे, पहिलं वालं. मग मी जाड असं बाहेरून पण घेऊ शकतो. जास्त जाड नको करू. जास्त. अरे बाहेर पण बघ ना, स्पेस बघ ना. तुझा हात एवढा छोटा आहे. थोडासा स्पेस पाहिजे. अरे ते मेहंदीसाठी प्रॉपर मॉडेल घेतात ज्यांचे हात जास्त मोठे असतात. काय कर माहितीये काय, 2 लाईन काढ अशा. हे 2 लाईन कशा आहेत या अशा, आणि त्याच्यामध्ये अशी जाडवाली लाईन घे. काय झालंय? चौकन झालंय, पण वट सावित्री बसवणार कसं आहे? छोटस घे, एकदम अंदाज घे प्रॉपर. घरून एक साथ. ओ शिट, माझ्या कमला कसं काय केलंय? बँगल्स उद्या घालायला हवं होता ना. शिट, तिथे थोडी मेहंदी खराब झाली बँगल्स मुळे. शिट. आणि माझ्या कमलाचा फुल गेला. आणि मी हा इन्स्टंट कोन आणलाय सो दॅट की मी पीसफुली झोपू शकेल. 5 मिनिटात मेहंदी झाली की मी वॉश करेल आणि मी झोपू शकेल म्हणून. आणि माझी मेहंदी खराब झाली. आम्ही सावित्रीच एवढी मोठी काढतोय की बाकीचं सगळं कुठे बसणार आहे. व्ही वरती त्यांनी ट्री काढलाय. ट्री वरती व्ही काढू. एक काम कर मग, तर मी काढेल बरोबर. फक्त ट्री काढूया आपण, बाकीचं ते वरती आहे ना ते नको काढूया. ट्री छोटूसा काढ एक. छान दाखव. सावित्री झालेली आहे आमची रेडी. ट्री छान अक्षर आलंय. नाईस.
चला पुढे. जरा जरा हात बसला ना तर बघ भाई. बट आता छोटा ली. थांब 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 जरा थांब. आपण आता काहीतरी जुगाड केलं पाहिजे. असं जरा आधी ट्री काढून घेतोस का तू? मला नाही, असं थांब, वाटतं. थांब. नाही खरं नाही सिरियस. मला वाटतं पहिले नाही डिझाईन काढून गेलो. तुम्ही काय काढताय? बट तू मॅनेज करशील ना म्हणून. अरे मी नाही टाकलं. अच्छा आहे का? मग त्यांनी कसं असं हे केलंय तसं कर ना. झाडाच्या पारंब्या काढून घे. लांब लांब काढ म्हणजे तू लीव्स दाखवू शकतोस. लांब घे ना. अरे वरती आपल्याला हे पण नाही काढायचं. काढायचं ऑब्व्हियसली. ही डिझाईन नाही काढायची वरची. काढायचं ऑब्व्हियसली. मला नाही ते वरची डिझाईन नाही काढायची आहे. आता फक्त झाड काढायचं आहे. सो त्या पारंब्या थोड्याशा लांब कर. आता मी तुला एकदा दाखवू कसं काढायचं ते लीव्स. मला माहिती. डॉट्स नाही द्यायचे. डॉट्स नाही द्यायचे. वेट वेट. मी नेल आर्टिस्ट आहे. मी तुला दाखवू शकते कसं काढायचंय ते. छोटे आर्ट्स येतात मला. दाखवतो असशील तू ड्रॉइंग वाला वगैरे. नाही काय ड्रॉइंग वाला नाही. हा हा. चल लागला की दाखव मला. असं तू हे ट्री काढलंयस. असं हे जे तू ट्री काढलंयस त्याला आता तुला मॅडमला माझ्याकडून काढून असं करायचं. असं खाली खेचायचं. लॉंग वाले डॉट्स म्हणजे ते इथे मेहंदी कमी हेअर्स. आणि आता इथे तर मित्रांनो आमच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मेहंदी कशी काढतात ते पण शिकायला भेटेल. मी नेल टेक्निशियन आहे आणि मी नेल आर्टचे क्लासेस पण घेते. नेल टेक्निशियन. प्लीज. तर मित्रांनो आमची नेल आर्टिस्ट जागी झालेली आहे. समजलं तुला? हे बघ ट्री कसं काढायचंय. तर मॅडमने सांगितलं आम्हाला ट्री कशी काढायचं ते आता आम्ही इकडे काढणार आहे. हातावर. वरती हा माझा ट्री. अरे हा तर हे वाटतंय काय स्ट्रेंजर थिंग्स. सो आमचं झाड झालेलं आहे. डिझाईन वाटतं सावित्री. कसं वाटत? मित्रांनो बेकार झोप आली. झोप आली. सो आम्ही त्याच्यामध्ये ऍडिशनल कलाकृती केलेली आहे. आम्ही वरची ही डिझाईन तर नाही काढू शकलो ही वाली कारण स्पेसच नव्हता. ते आधीच झालं होतं. व्हिडिओ मध्ये प्रूफ आहे माझ्याकडे. बघ चेक कर. हा ठीक आहे चल. कमलाची फुलं काढायची. छोटे छोटे काढ एकदम. कमळाची फुलं फुल वाकडी इकडे म्हणतात. ठीक आहे चालेल. कमळांच्या फुलांचं काय नाही एवढं. सो माझ्या फोनचं स्टोरेज फुल झालं आणि मी ते खाली करत बसली आणि आमची मेहंदी एवढी झाली आहे. गाईज फायनली माझी मेहंदी झालेली आहे वटसावित्री. आता इथे आम्ही नंतर फिल करू फिंगर्स ना. आता उजव्या हातावरती चालू करूया. ओके. किती झोप आली आहे. व्हिडिओ चालूच नव्हती केलेली आणि मी बोलत होती. सो माझ्या लेफ्ट हँडची मेहंदी झाली आहे आणि आता माझ्या उजव्या हातावरती मेहंदी काढायला आम्ही सुरुवात करतोय. मेहंदीची वाट लावलेली आहे. ओके. सो मी उजव्या हातावरती आता मेहंदी काढायला घेतोय आणि मी काही शूट माझ्या उजव्या हाताने करत होती लेफ्ट हँडचं. पण आता लेफ्ट हँडला पण ऑलरेडी मेहंदी आहे आणि आता उजव्या हातावरती मेहंदी काढतो. सो आता जे पण काही शूट असेल ते फ्रंटने असेल आणि मेहंदी फायनल मेहंदी लास्टला जाते. हे ह्याचं मधोमध बघा. ह्याचं मधोमध बघा कुठे. तुझा हात वाकडा होता तो. तुझा हात हे मधोमध्ये. हे ह्याचं मधोमध्ये कलाकृती बघा. चला तुमचा ब्रेक संपला. मेहंदी झाली. तुमचा ब्रेक संपलाय. हा ही मेहंदी काढता काढता आम्ही असं हे असं मधोमध दाखवता आम्ही ब्रेक घेतलाय. मधोमध बघा. मधोमध बघा. चला चला मधोमध कमळ काढा. मेहंदीचा क्लास लावतो. जातो बायकांच्या हातावरती मेहंदी काढायला. कुणाच्या हातावर मेहंदी काढायला जातोस तू?
कुणाच्या अरे, हातावर मेहंदी काढायला मेहंदी जातोस? गेली. तू मेहंदी कोणाच्या अरे हातावर लागलं मेहंदी गेली बघ. ते जाऊ दे, कोणाच्या हातावर मेहंदी काढायला जातोस? खालून जाऊ नको आता मी ना चमट खालून जाऊन वरतूनच घे, वरतून. खालून जेव्हा आपण करतो ना मेहंदी खराब होते. मेहंदी पूर्ण तुला सांगतो. ऐक मला कमळ दाखव. तुला पकडून आणला. नकोय कमळ. तर मित्रांनो फायनली आमची मेहंदी झालेली आहे. बघितली दाखव मेहंदी. ही कमळ आहेत, ही ऑक्टोबसची पिल्ल आहेत बघा तुम्ही. ही तिने काढलीत, ही मी काढल्यात. ही मी काढली होती, ही याने काढली होती. ठीक आहे. आणि ही बघा माझी मेहंदी. सदा सौभाग्यवती भव आणि वट पौर्णिमा, वट सावित्री. ओके गाईस, आमची मेहंदी झाली आहे आणि मेहंदी आम्ही काढायला घेतली होती 11:30 वाजता आणि आता आम्हाला 2 वाजले. एवढीशी मेहंदी गाडीवर मला 2 वाजले. कामातून गेली मी, उद्या लवकर उठायचंय. जाऊ द्या मित्रांनो, आता हा ब्लॉग आपला इकडेच संपतोय. तर पुढचा आता वटपौर्णिमेचा ब्लॉग आहे. तर बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा.